नमस्कार, मी कोमल रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज अंगारकीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। गणपती बाप्पा मोरया। चला तर हे मोदक कसे बनवायचे ते बघूयात। खायला खूप टेस्टी आणि करायला एकदम सोपे आणि खूप पटकन होणारे हे मोदक आहेत आणि ह्याच्यासाठी जास्त त्रास असा काहीच होत नाही। तुम्हाला किती मोदक करायचे त्याप्रमाणे गव्हाचं पीठ इथे मळून घेतले, खोबरं खवून घेतले, 1 वाटी गूळ आणि ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार घालू शकता। कढईत तेल किंवा तुपात छानच लागतात मोदक, तर तिथे मी 2 चमचे तूप घालून घेतले। याच्यात खवलेलं खोबरं घालून घ्यायचं आणि 1 वाटी गूळ घालून घ्यायचा। गोड तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। गूळ आणि खोबरं एकजीव करायचं, चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। गूळ आणि खोबरं दोन्ही एकजीव झाल्यानंतर थोडंसं ड्राय होऊन द्यायचं। तोपर्यंत मी पिठाचे गोळे करून घेते। तुम्हाला मोदक कसे करायचे तसे तुम्ही गोळे करून घ्या। इथे मी वेलची पावडर घातली आहे थोडीशी आणि ही ड्रायफ्रूट, हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे मोदक खायला खूप छान लागतात, खूप टेस्टी असतात आणि करायलाही खूप सोपे, खूप पटकन होतात। उकडीच्या मोदकपेक्षा खूप पटकन होतात। आपलं सारण तयार आहे, खूप सुटसुटीत झालंय। पिठाचे जे गोळे करून घेतले ते त्याच्या पातळ अशा पाऱ्या लाटून घेणारे। पातळ अशा पाऱ्या लाटल्याने मोदक खूप छान होतात, कुरकुरीत होतात आणि खायला टेस्टी लागतात। उकडीचे मोदक तर आपण नेहमीच करतो, नेहमीच खातो, त्यापेक्षा हे सोपे पद्धतीने छान आणि पटकन होणारे मोदक। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एवढी पातळ पारी तयार झाली पाहिजे। छान असा मोदक, हे मोदक तुम्ही साच्यामध्ये सुद्धा बनवू शकता, खूप छान आकार येतो। तुम्हाला ही मोदकाची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। खूप छान आणि सोप्या पद्धतीने अंगारकी स्पेशल गव्हाच्या पिठाचे मोदक अशाच पद्धतीने आपण सर्व मोदक तयार करून घेणार आहोत। इथे मी सगळे मोदक तयार करून घेतले। तेल गरम झालं की हे मोदक तेलात सोडून घ्यायचे। मीडियम गॅस ठेवायचा, नाहीतर आतून कच्चे राहतील। तेल चांगलं पहिलं गरम करून घ्यायचं, नंतर मीडियम गॅसवरती हे मोदक तळून घ्यायचे। खूप छान आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे। तुम्ही बघू शकता, खूप छान असे मोदक तयार झाले आहेत आपले। लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा। गणपती बाप्पा मोरया।